आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व छात्र महिला त्या सर्वांचं मी पहिल्यांदा महिला दिनाच्या निमित्ताने स्वागत करत आहे आणि तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. सर्वांनी इथे सांगितलं की महिलांनी पूर्वीच्या महिलांचं किंवा आतापर्यंत केलेल्या महिलांच्या कामगिरीचं अनुकरण करून जीवनामध्ये यशस्वी कसं व्हायचं. परंतु हे यशस्वी होताना ही वाटचाल यशस्वी करण्यासाठी आपल्याला कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचीच माहिती आपल्या महिलांमध्ये थोडीशी कमी जाणवते आणि ते अधिकारच माहीत नसल्यामुळे ती अशी करतीये, तिला कसं का करून द्यायचं, ती वर जातीये, तिला वर नाही जाऊन द्यायचं, ही वृत्ती पहिल्यांदा महिलांमध्येच असते आणि ती वृत्ती महिलांनी कमी करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. वर जाणारीला वर न जाऊ देणारी सुद्धा महिला आहे, ती वृत्ती पहिल्यांदा आपण कमी केली पाहिजे ही माझी कळकळीची सर्व महिलांना विनंती आहे. प्राचीन काळापासून सर्व क्षेत्रामध्ये आपण पाहिलं की महिलांनी प्रगतीचे पाऊल उचललेलं आहे. त्याच्यामुळेच आज जागतिक दिन आपण महिलांचा साजरा करत जागतिक पातळीवर महिला दिन साजरा करत आहोत. कारण महिलांमध्ये सहनशीलता आहे, कर्तृत्व आहे, सौजन्यशीलता आहे, संवेदनशीलता आहे, अशा विविध गुणांचं त्याच्यामध्ये तिच्या सर्व गुणसंपन्न अशी ती महिला आहे. आज गरज आहे की पुरुषांनी एक पाऊल पुढे जाण्याची. तर महिलांनी त्याच्यावरती वर्चस्व मात केलेलीच आहे, परंतु पुरुषांनी त्याच्या पुढे जाऊन ही मात केली तर पुरुषांना असं मला म्हणावं वाटतं की महिला ह्या तुमच्या बरोबरीच्याच आहेत, त्यांना हा कायद्याने देखील समान दर्जा दिलेला आहे. त्याच्यामुळे आज काही समाजामध्ये काही भागामध्ये जो महिलाला दुय्यम किंवा कनिष्ठ असा दर्जा दिला जातो तो दर्जा हा प्रथम मोडून काढला पाहिजे आणि तो स्त्रीने तिच्या कर्तृत्वानं हा दाखवला पाहिजे. विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये देखील आपण आज पाहत आहोत की तिथे महिलांचं बहुतांश तिथे आज आघाडीवर असलेल्या आहे. सगळ्यात जवळचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामधल्या उत्तर सोलापूरमधले प्रणिती शिंदे आणि करमाळा तालुक्यामधल्या लक्ष्मी बागल ह्या देखील महिलाच आहेत. आणि त्याच्याही जवळचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर बार्शी तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती ज्योती पाटील, आपल्या संस्थेच्या संस्थाचालक वर्षाताई ठोंबरे आणि छात्राचार्यिकेच्या प्राचार्य मॅडम ह्या देखील एक महिलाच आहेत. म्हणजे असे नेतृत्व गुण आपल्या महिलांमध्ये आहेत आणि त्याचा विकास करणं आणि तिथे त्याची अंमलबजावणी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. वर जाताना मागे वळून पाहिजे नसतं आणि पुढे जाणाऱ्याला पुढे हे जाऊन द्यायचं असतं, हे आपल्याला अंगीकारणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासाठी मला एक महत्त्वाचं असं एक वाक्य इथे आठवत आहे. हत्ती चले बाजार कुत्ते भूखे हजार, हत्ती चले बाजार कुत्ते भूखे हजार, मेरा मन माया मैंने कुत्ते को काट के खाया. तर ह्या वाक्याची थोडीशी प्रचिती आपल्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. रोखणारे बरेच जण असतात, परंतु त्याला प्रतिकार करून पुढे जाणारे फार कमी असतात. तीच अंमलबजावणी इथे करा. आज कायद्याने तुम्हाला सर्व ठिकाणी समान दर्जा दिलेला आहे. त्याच्यामध्ये वारसा हक्काचं उदाहरण घ्या किंवा कोणती मागण्याचा अधिकार घ्या. ह्या सर्व हक्काचा योग्य पद्धतीने जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की त्याचा वापर तुम्ही अयोग्य करता आहात. आत्ताच एक नवीन कायदा झालेला आहे स्त्री भ्रूण हत्येवरती की जर आई वडिलांना एकच मुलगी असेल तर तीच पुढे जाऊन त्या आईवडिलांचा सांभाळ करेल. म्हणजे ती किंमत त्या स्त्रीमध्ये आज निर्माण झालेली आहे की तीच मुलगा म्हणून त्या आईवडिलांचा सांभाळ पुढे जाऊन तिच्या भावी आयुष्यामध्ये करणार आहे. ही जाणीव आपल्या स्त्रियांमध्ये व्हावी अशी मला तुम्हाला विनंती करायची आहे. एवढे बोलूनच मी माझे